ॲक्युप्रेशर म्हणजे नेमकं काय आहे? काय ॲक्युप्रेशर मेनली आपल्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जे आहे या सिस्टीमवरतीच काम करत असतं आणि नर्व्स ज्या असतात त्या नर्व्स एंडिंगवरती जेव्हा आपण प्रेशर देतो तेव्हा तो ॲक्टिवेट होतो. तर ॲक्युप्रेशर ही पद्धती आपण वर्षानुवर्षे आपण वापरतोच आहोत. इव्हन ज्यांना ॲक्युप्रेशर हा शब्दही माहिती नाही ती लोक सुद्धा ॲक्युप्रेशर वापरत असतात. तर एखाद्याला चक्कर आली त्या चक्करसाठी आपल्याला इथे नाकाच्या खाली एक पॉईंट आहे, त्या नोज पॉईंट आपण म्हणतो, हिला जर तुम्ही प्रेस केला जोरात तो शुद्धीत येऊ शकतो, तो शुद्धीवर येऊ शकतो. आज आपण चप्पल हा प्रकार एवढा वापरतो की घरातही अगदी आपण चप्पल घालूनच वापरतो आणि त्यामुळे जमिनीशी, पृथ्वीशी, मातेशीच तुमचा संबंध तुटतोय. अगदी सुई टोचल्यासारखं दुखतंय त्या पॉईंटला प्रेशर कमी देताही. याचा अर्थ त्याला तो आजार आहे, त्या अवयवाचा आजार आहे. आपण डायग्नोसिस पण करू शकतो. तर या पद्धतीने जर तुम्ही प्रेस केलं अगदी 1 मिनिट सकाळी उठल्या किंवा दिवसात कधीही, अगदी तुम्ही ट्रेनमध्ये बसलात, बसमध्ये जातात, घरी टीव्ही बघतायत, त्यावेळेस जरी आपण प्रेस केलं तरी आपले सगळे पॉईंट ऑटोमॅटिकली प्रेस होऊन जातात. 34 वर्ष तुम्ही ॲक्युप्रेशर प्रॅक्टिस करताय. मला एक गोष्ट सांगा, जर इतकं सोपं आहे की असं केल्याने तुम्ही आजारापासून वाचू शकता, ते हे डॉक्टर आपल्याला का नाही सांगत ना? हा फार गहन प्रश्न आहे. नमस्कार, विमर्श मराठीच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. वेगवेगळे विषय, वेगवेगळी माणसं आपल्याला या विमर्श मराठीच्या प्लॅटफॉर्मवर सातत्याने पाहायला मिळत आहेत. चांगले चांगले विषय या विमर्श मराठीवर आम्ही आणण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण तुम्ही दिलेला प्रतिसाद त्याबद्दल खरंच तुमचं मनपूर्वक आभारी आहोत आम्ही. आजच्या पॉडकास्टमध्ये आज आपण आरोग्य या विषयावर बोलणार आहोत. आरोग्य म्हटल्यानंतर आजार असा एक आपला समज असतो, पण आजार होण्याच्या आधी एक अवस्था असते ज्याच्याकडे आपण सगळेजण दुर्लक्ष करत असतो आणि जोपर्यंत काही मोठं होत नाही, जोपर्यंत तो आजार एक पुढची पायरी ओलांडत नाही, तोपर्यंत आपल्याला जाग येत नाही आणि तोपर्यंत आपण त्याला अंगावर काढतो. तर नेमके आजार होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे आणि आजार झाल्यानंतर त्या आजाराचं मूळ काय आहे, तो आजार कशामुळे झाला, याबद्दल स्वतः जास्त जागरूक असणं सध्याच्या काळात गरजेचं आहे. तर हे आपण कसं करू शकतो हा एक महत्त्वाचा विषय आहे. पण आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये एक अशी पर्यायी उपचार पद्धतीवर आपण बोलणार आहोत जे आपल्याला सहज आणि त्याचा परिणाम काय होतो याची विस्तृत माहिती प्रात्यक्षिकासह आपण आजच्या पॉडकास्टमध्ये करणार आहोत. ती पर्यायी उपचार पद्धती आहे ॲक्युप्रेशर. नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, पण नेमका ॲक्युप्रेशर म्हणजे काय आणि ते कसं काम करतं किंवा त्यापासून कसे आजार टाळता येऊ शकतात याविषयी आज आपण बोलणार आहोत. ह्या ॲक्युप्रेशर या उपचार पद्धतीवर विस्तृत प्रकाश टाकण्यासाठी, तुम्हाला अतिशय योग्य अशी माहिती देण्यासाठी ॲक्युप्रेशर या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर दिलीप बढिये आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. विमर्शचे आजचे पाहुणे आहेत डॉक्टर दिलीप बढिये. दिलीप सर, विमर्शमध्ये तुमचं मनापासून स्वागत. ॲक्युप्रेशर म्हणजे नेमकं काय आहे? ॲक्युप्रेशर आज हा जो विषय आहे हा आपल्यासाठी नवीन विषय असा मानला जातो. पण आपण जर इतिहासात गेलो किंवा आपण आपलं जीवन जर बघितलं आधीचं, तर ॲक्युप्रेशर ही पद्धती आपण वर्षानुवर्षे आपण वापरतोच आहोत. इव्हन ज्यांना ॲक्युप्रेशर हा शब्दही माहिती नाही ती लोक सुद्धा ॲक्युप्रेशर वापरत असतात. सोपंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपलं डोकं दुखतं आणि आपण बसमध्ये असेल, ट्रेनमध्ये असेल किंवा घरी असू, कुठेही असताना आपलं डोकं दुखायला पहिली रिएक्शन आपली काय होते, तर आपण चक्क डोक्याला दाबतो, ठीक आहे नाही? डोक्याला दाबल्यानंतर थोड्या वेळात आपण बघतो की आपल्याला बरं वाटायला लागलंय. आपण जास्त थकलेलो असतो, पाठ दुखत असते, पाय दुखत असतात, आपण झोपतो, लहान मुलांसारखं जर पाठीवरती चालायला सांगतो आणि थोड्या वेळाने आपल्याला रिलीफ मिळतो. हेच ॲक्युप्रेशरच आहे. पण याला ॲक्युप्रेशर म्हणतात हे आपल्याला आजपर्यंत माहिती नव्हतं आणि याच्यावरती जो स्टडी व्हायला पाहिजे होता तो स्टडी आपल्याकडे थोड्या प्रमाणात कमी झाला आणि विदेशात त्याच्यावरती रिसर्च झालं आणि तेच पुस्तक आज आपण मागवतोय. आणि ॲक्युप्रेशर ही फॉरेनची पद्धती आहे, थेरपी आहे असं आपण आज म्हणतोय, पण मुळात जर आपण गेलो तर ती आपली ॲक्युप्रेशर थेरपी भारतीयच आहे असं आपल्याला डेफिनेटली म्हणता येणार आहे. ॲक्युप्रेशर हा काही फार कठीण असा विषय नाहीये. म्हणजे तुमचा आधीच्या म्हणण्याचा उद्देश जो आहे तो अशा अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत ज्याचं मूल्य आपल्याला माहिती नाही आणि ते परदेशात
ज्या लोकांनी ऍक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला त्यातलं मोठेपण जाणवतं मोठे पण आणि जाणार आपण त्यांच्या टेक्निक्स त्यांना पैसे देऊन हो वापरायला परत वापरायला लागतो आपण. acupressure बाबतीत अगदी पण अगदी अगदी बरोबर म्हणणं म्हणजे याचं उदाहरण म्हणून तुम्ही काय सांगाल? कारण आपल्याकडे कान टोचायची पद्धत आहे ती हो. acupressure आहे का? कान टोचणे आहे किंवा अंगावर गोंदून घेणे हा जो प्रकार होता आपल्याकडे पूर्वी, तर हे सगळे अॅक्युप्रेशर पूर्वी महिलांच्या इथे इथे हा गोंदलं कान जायचं. टोचले जायचे. आज्ञाचक्र म्हणा इथे असं आपल्या आज्ञाचक्रावरती आपण ते गोंदून घेतलं जात होतं. कान टोचण्याचा जो ॲक्युपंक्चरचा प्रकार आहे बरोबर. आणि जर आपण कानाचा आकार बघितला, आपल्या गर्भामध्ये जे बाळ असतं त्याचा आकार आणि आपल्या कानाचा जर आकार बघितला आपण सेम टू सेम दिसतो. म्हणजे त्याच पद्धतीने जर इथे कानात टोचण्याचा हा जो प्रकार आहे की नाही, हा ॲक्युपंक्चरचा प्रकार आहे आणि त्यामुळे आपला मेंदू जो आहे मेंदू तल्लख होतोय. पण हे आपल्याला माहित नाही. कान कशाला टोचायचं, कानातलं घालायचं आहे म्हणून जनरली टोचलं जातं, फॅक्शन म्हणून टोचलं जातं ऍक्च्युअली. परंतु याच्या मागे मोठं शास्त्र आहे आणि हे शास्त्र ॲज ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर दोन्ही पॅरलल चालणाऱ्या गोष्टी आहेत. पण ते ॲक्युपंक्चरमध्ये सुया टोचलेल्या जातात, निडस ज्या असतात त्या निडस पिअर्स करतात, ठराविक पॉईंट्स असतात त्या पॉईंट्सवरती ते द्यायचे असतात आणि त्यांनी फायदा होतो. पण आज आपण सुई लावायची म्हटली की आपण घाबरतो, रक्त निघणार, इन्फेक्शन होणार वगैरे, आपल्या मनात अनेक भीती आहेत आणि त्यामुळे आपण ते करत नाही. मग त्याच्यावरती उपाय काय, तर त्याच पॉईंटवरती आपण हाताने प्रेशर द्यायचं आणि हाताने प्रेशर देऊन तो जर पॉईंट प्रेस केला तर इक्वल जो इफेक्ट आपल्याला ॲक्युपंक्चरचा मिळणार आहे तेवढा सेम इफेक्ट आपल्याला ॲक्युप्रेशरमध्ये सुद्धा मिळू शकतो. अच्छा. तर ॲक्युप्रेशर जे आहे सोपं शास्त्र आहे करायला. त्यासाठी थोडंसं मी म्हणेन की आपण आपल्या घरात काय वस्तू आहेत याबद्दल आपल्याला सगळी माहिती असते. आपल्या कपाटात पुढच्या कप्प्यामध्ये काय काय ठेवलेलं आहे ते सगळं माहिती असतं. पण आपलं हे जे शरीररूपी एक कपाट आहे, या कपाटात काय ठेवलेलं आहे हे मात्र आपल्याला काय माहिती नाही. तर थोडंसं जागृत व्हायला पाहिजे आज की आतमध्ये जे काही अवयव आहेत ती अवयव ॲटलिस्ट थोडीफार जुजबी जी माहिती आहे ती माहिती जरी आपल्याला असली तर ॲक्युप्रेशर करणं आपल्याला एकदम सोपं जाणार आहे. काय ॲक्युप्रेशर मेनली बेसिकली ही आपल्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे या सिस्टीमवरतीच काम करत असतं आणि नर्व्स ज्या असतात त्या नर्व्स एंडिंग जिथे असतात तिथे आपण प्रेशर शरीरामधल्या त्या नर्व्स एंडिंगवरती जेव्हा आपण प्रेशर देतो तेव्हा तो आपला पार्ट जो आहे त्या पार्टकडे ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्यामुळे तो ॲक्टिवेट होतो. आणि ॲक्टिवेट झाल्यामुळं तिथे जे काही टॉक्सिन्स वगैरे असतील किंवा जे ब्लॉकेजेस निर्माण झालेले असतील ते ब्लॉकेजेस काढले जातात आणि त्या अवयवाचा रक्तप्रवाह जो आहे तो सुरळीत होतो. आणि तो सुरळीत झाल्यामुळं त्याला त्याचे जे खाद्यपदार्थ पाहिजे असेल, त्याला जे न्यूट्रिशन्स वगैरे पाहिजे त्या अवयवाला ते सगळे मिळतात. चांगल्या प्रकारे ऑक्सिजन त्याला मिळतो आणि त्यामुळे आपले आजार नॅचरली बरे होतात. ते अशी सोपी ॲक्युप्रेशर पद्धत आता आहे. तुम्ही म्हणताय की ॲक्युप्रेशर म्हणजे दाब देणं आणि दुसरी जी टर्मिनॉलॉजी ॲक्युपंक्चर ते म्हणजे सुई टोचणं, आपला कान टोचणं. लहानपणी जे विधी म्हणून जे केलं जातं कान टोचणं असेल हे त्याचा प्रकार आहे. तोच प्रकार. आणि तुम्ही म्हणा दाब देणं, नसा आहेत त्याच्यावर दाब देणं, तर नेमकं ॲक्युप्रेशर ह्या शब्दाचा अर्थ काय? ॲक्यू आणि प्रेशर अशा दोन शब्दांपासून बनलेला शब्द आहे ॲक्युप्रेशर. ॲक्यू म्हणजे तीक्ष्ण, धारदार किंवा ॲक्युरेट ज्याला म्हणू शकतो आपण, आणि प्रेशर म्हणजे दाब. तर आपल्या शरीरातले जे अवयव आहेत हे अवयव यांचे रिफ्लेक्स पॉईंट ज्याला म्हटले जातात, असे रिफ्लेक्स पॉईंट वेगवेगळ्या आपल्या शरीरावरती मार्क केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्या शरीरामध्ये ते पॉईंट्स आपल्या शरीरावरती मार्क केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्या हातावरती आहेत, आपल्या तळपायावरती आहेत, आपल्या कानावरती आहेत, आपल्या जिभेवरती आहेत. असे ते पॉईंट मार्क केलेले आहेत आणि ते रिसर्च केलेले आहे की हार्टचा नक्की पॉईंट इथे प्रेस केला तर आपला हार्टच ॲक्टिवेट होणार आहे याच्यावरती रिसर्च झालेला आहे. म्हणजे आपल्याला त्याबद्दल डाऊट नसावा की अरे इथे दाबल्यानंतर माझा हार्ट तर इथे आहे, इथे प्रेस केल्यानंतर माझा हार्ट कसं होणार आहे, माझा ब्लॉकेजेस निर्माण झाले, ते ब्लॉकेजेस माझे कसे जाणार आहे, हा प्रश्न म्हणायचा का म्हणजे, कारण की ऑलरेडी इट इज रिसर्च, याच्यावरती रिसर्च झालेला आहे आणि ते ठरलेलं आहे. मग इथे प्रेस केल्यानंतर आपला हार्ट चांगलं होतच आहे, राईट. तर हे असे दाबबिंदू आहेत, त्याला आपण रिफ्लेक्स पॉईंट म्हणतो, जे की डायरेक्ट आपल्या शरीरावरच्या अवयवांना हात न लावता वेगळ्या ठिकाणी जाऊन तिथे प्रेस करायचं आहे आणि तिथे प्रेस केल्यानंतर आपले अवयव चांगल्यावर आपले आजार बरे होणार आहेत. आणि ॲक्युप्रेशर असं आहे की ते प्रिव्हेंटिव्ह ॲज वेल ॲज क्युरेटिव्ह म्हणून पण वापरता येतं. म्हणजे असं जरुरी नाही की तुम्ही आजारी झाल्यानंतरच ॲक्युप्रेशर केलं पाहिजे. अच्छा, म्हणजे दैनंदिन जीवनात तुम्ही दैनंदिन जीवनात जर आपण वापरलं तर आपण आजारीच पडणार नाही. कारण की आता साधे आपल्याला सर्दी व्हायला लागली, सर्दी झाली की आपल्याला त्याच्यावरती लक्षणं आधी दिसायला लागतात, ती आपल्याला इंटिमेशन देते की नाकामधनं पाणी येणं आहे, डोळ्यामधनं पाणी येतं, डोकं दुखायला लागतं, म्हणजे हे सिम्पटम्स आपल्याला दिसायला लागतात. त्याच वेळेस गोळी न घेता आपण जर नुसतं अशा पद्धतीने जरी बसलो, नुसतं अशा पद्धतीने जर बसलो आपण 5 मिनिटं, तर ऑटोमॅटिकली इट वर्क्स ऑन सायनसेस. आणि त्यामुळे काय होतं की आपली सर्दी जी उद्या होणारी आहे ती आपण टाळू शकतो. तसे सोपे सोपे पॉईंट्स आहेत जे आपण रेग्युलर करू शकतो. एखाद्याला चक्कर आली, त्या चक्करसाठी आपल्याला इथे नाकाच्या खाली एक पॉईंट आहे, त्याला नोज पॉईंट आपण म्हणतो. हिला जर तुम्ही प्रेस केला जोरात 3 सेकंद वगैरे इथे जर प्रेस करून ठेवलं, बरोबर नाक जिथे जुळलेलं आहे तिथे असं बोट बेंड करायचं आणि तिथे जर आपण प्रेस करून ठेवलं तर तो मनुष्य
चक्कर त्याला आलेला आहे त्यातनं तो बाहेर येऊ शकतो, कॉन्शियस होऊ शकतो. बेशुद्ध झालेला माणूस असेल तो तर शुद्धीवर त्याला लगेच येऊ हे शकतो. press येस केलं येस, तर त्याला तो शुद्धीत येऊ शकतो. तो शुद्धीवर येऊ शकतो. हल्लीच एक उदाहरण सांगायचं झालं तर गेल्या आठवड्यातच मी ट्रेनमध्ये जात होतो आणि एक मुलगा दरवाजाजवळ उभा होता आणि काय झालं माहिती नाही, तो अचानक आतमध्ये, नशीब त्याचं की तो आतमध्ये पडल्यानंतर लोक मग चप्पल लावा, कोणी पाणी टाका वगैरे चालू होतं. कांदे आता ट्रेनमध्ये कांदे नव्हते, पण पाणी कोणतरी म्हणा, पाणी त्याच्या चेहऱ्यावर, हो हो, कांदा ठेचून लावायचा. अगदी चांगलं, ते खरं आहे ते. पण आता ट्रेनमध्ये कांदा नव्हता आणि लोक चप्पल वगैरे, आता चप्पली लोक चामड्याच्या घालत नाही, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे. लोक पाणी वगैरे म्हटलं 1 मिनिट थांबा जरा बाजूला व्हा, आणि मी त्याला हा पॉईंट दिला. हार्डली मी 30 सेकंद तो पॉईंट प्रेस केल्यानंतर त्या मुलाने डोळे उघडले. मग त्याला आम्ही उठून आणून बसवलं आणि तो त्यातनं बाहेर आला. आता नक्की कशामुळे चक्कर आली वगैरे हा नंतर मग तो रिसर्च आपल्याला करावा, ते शोधायला लागेल, त्याचं टेस्ट वगैरे करून त्याला कळलं. पण ऍटलीस्ट इमिजिएटली त्याला रिलीफ जो पाहिजे होता तो रिलीफ त्यातून त्याला मिळाला आणि तो शुद्धीवर आला तो मुलगा त्या ह्याच्यातनं. तर असं हे ॲक्युप्रेशर जे आहे हे खूप चांगली थेरपी आहे आणि दैनंदिन जीवनात जर आपण वापरलं तर मी तर नक्कीच सांगेल की आपल्याला कुठच्याही प्रकारच्या औषधांची गरजच पडणार नाही. ॲक्युप्रेशरच्या बाबतीत आणखीन भरपूर माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्याचे काय प्रकार आहेत, ते कसं घेतलं जातं, ते आपण दैनंदिन जीवनामध्ये घेऊ शकतो का, आजार होण्यापासून आपण वाचू शकतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं डॉक्टर दिलीप बडिये यांच्याकडून घेणार आहे. तत्पूर्वी तुम्ही आता हा अंगठ्याने आपल्याला प्रेशर द्यायचा आहे, तर आता पहिल्यांदा हा असा अंगठा तुम्हाला या व्हिडिओच्या खाली जिथे दिसतोय लाईक म्हणून, तिथे लाईक करा. आणि ह्याच अंगठ्याने जर तुम्ही मोबाईलवरून पाहत असाल तर सबस्क्राईबचं बटनही दाबा, जेणेकरून पुढच्या आपल्या सर्व माहितीसाठी आपण पुढे जाऊया आपल्या या चर्चेमध्ये. अच्छा, आता तुम्ही अंगठा दाखवला तर मी सांगेन की ॲक्युप्रेशर जर तुम्हाला करायचं असेल तर अंगठा सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. तर त्याचा जर उपयोग केला तरच तुम्ही ॲक्युप्रेशर करू शकणार आहात. त्यामुळे इकडे अंगठा दाखवा आणि इकडे अंगठा दाखवा, हे छान जुळलं गणित. बरं, ॲक्युप्रेशरचे किती प्रकार आहेत? म्हणजे तुम्ही आता बोलण्यात तुमच्या उल्लेख आला की कानावरही देऊ शकतो, हातावर देऊ शकतो, तळपायावर देऊ शकतो, जिभेवर देऊ शकतो. तर असं कुठे कुठे देऊ शकतो आणि त्याचा उपयोग काय आहे? समजा आपण कानापासून सुरुवात करू. ॲक्युप्रेशर जे आहे वेगवेगळ्या पद्धतीने दिले जातं. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो झोनोलॉजी नावाचा आहे. झोनोलॉजी डॉक्टर विलियम फिट्झजेराल्ड नावाचे एनटी स्पेशलिस्ट अमेरिकेचे, त्यांनी याच्यावरती रिसर्च केलं होतं आणि त्यांनी झोनोलॉजी नावाची ट्रीटमेंट शोधून काढली होती. ॲक्युप्रेशरचेच प्रकार आहे. त्यानंतर मग शियात्सू पॉईंट्स येतात. शियात्सू म्हणजे कसं की आता माझं डोकं दुखतंय म्हणून डायरेक्ट डोक्यावरती मी प्रेशर द्यायचं, मला हार्टचा प्रॉब्लेम आहे हार्टवरती प्रेशर द्यायचं, किंवा पोटात दुखतंय म्हणून पोटावरती प्रेशर द्यायचं. ही जी पद्धती आहे तिला आम्ही शियात्सू पद्धत म्हटलेलं आहे. शियात्सू मध्ये जो अवयव दुखतोय किंवा ज्या अवयवा किंवा भागावरती त्रास आहे त्या अवयवाला डायरेक्टली पॉईंट द्यायची. येस, त्याला डायरेक्टली प्रेशर द्यायचं, ते शियात्सू पद्धत आहे. तिसरा प्रकार जो तो रिफ्लेक्सोलॉजी. रिफ्लेक्सोलॉजी म्हणजे जसं आता आपल्या घरी ट्यूबलाईट पंखे वगैरे असतात, पण आपल्याला चालू करायचं, आपण त्या ट्यूबलाईट कडे जात नाही चालू करायला, आपण कुठेतरी भिंतीवरती स्विच असतो, त्या बटनाला आपण प्रेस करतो. तिथे अनेक बटन असतात, मग त्यातलं एक बटन शोधतो आपण, ते प्रेस केल्यानंतर आपलं ते ट्यूबलाईट चालवतो. तसंच आपल्या शरीरामध्ये अनेक अवयव आहेत. ह्या सगळ्या अवयवांचे स्विचेस जे आहेत ते वेगळ्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि त्या ठिकाणी जायचं, ते बटन दाबायचं आणि आपला आजार बरा करायचा. या पद्धती जी आहे तिला म्हटलं आपण रिफ्लेक्सोलॉजी बद्दल. आणि त्यामध्ये मग 4 प्रकारे आम्ही देतो. एक तर हँड रिफ्लेक्सोलॉजी आहे. रिफ्लेक्सोलॉजी म्हणजे वेगळ्या ठिकाणी जाऊन, म्हणजे आपण आता बघितली हँड रिफ्लेक्सोलॉजी, तर हातावरती सगळे बॉडीचे पॉईंट्स आहेत, अगदी डोक्यापासून पायापर्यंत जेवढेही अवयव आहेत सगळे पॉईंट्स मार्क केलेले आहेत, ते पॉईंट वरती जायचं. मग आता डाव्या बाजूचे अवयव असतील ते डाव्या हातावर घ्यायचे, उजव्या बाजूचे असेल ते उजव्या हातावर घ्यायचे. आणि जे सेंट्रली आहेत, आता फॉर एक्झाम्पल आपलं स्पाईन आहे किंवा युट्रस आहे, असे जे अवयव असतात ते आपल्याला दोन्ही हातावरती घ्यायचे आहेत किंवा दोन्ही पायावरती घ्यायचे. हातावरती सेम टू सेम आपल्या पायावरती आहेत. आपण जर याचं पिक्चर जर बघितलं पायाचं किंवा हाताचं, तुमच्या लक्षात अगदी आपली जशी बॉडी आहे त्याच पद्धतीचंच ते आपल्याला दिसून येतं तिकडे. राईट, कानाच्या बाबतीत तसाच आकार दिसतो, तसाच पायावरती हातावरती सुद्धा आपण जर अगदी प्रतिकृती त्यामध्ये दिसतं. आणि त्यामुळं हे पॉईंट प्रेस केल्यानंतर त्याचा इफेक्ट जो आहे तो आपल्या अवयवावरती होतो आणि आपले अवयव चांगले होतात. तसं जिभेवरती पण आहे. म्हणजे असे 4 प्रकारे आपण देत असतो. एक फेसवरती पण आहे, पण तो जास्त वापरला जात नाही. जिभेवरती, पण जिभेचा प्रॉब्लेम असतो, जीभ आपली सॉफ्ट असते आणि त्यावरती प्रेशर देता येत नाही आणि म्हणून जनरली ती वापरली जात नाही. पण त्याची एक्झरसाइज म्हणून आपण जिभेच्या जर एक्झरसाइज काय आहेत त्या जर केल्या तर ते पॉईंट जे आहेत जिभेवरचे ते आपले प्रेस होतात आणि त्यांनी आपण तंदुरुस्त राहू शकतो. म्हणजे आपल्याला स्पेसिफिकली एखाद्या आजाराबद्दल बोलायचं नाहीये, मला हार्टचा आहे म्हणून मी हार्टचं बोलत नाही, मला तंदुरुस्त राहायचं, माझा हार्ट आणखीन काहीतरी होऊ नये. येस, तरी शरीर तंदुरुस्त ठेवायचं, मला हार्टचा किंवा याचा कुठचा प्रॉब्लेम नाहीये. तर त्यासाठी जे काय करता येईल मग ते असे छोटे छोटे पॉईंट, जिभेची आपण एक्झरसाइज जर केली तर जिभेवरचे पॉईंट प्रेस होतात. आपण देवाकडे जातो किंवा एखाद्या फंक्शन मध्ये जातो, आपण टाळ्या वाजवतो,
टाळ्यानंतर त्यांना समोरच्याला बरं वाटलं की माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. पण जेव्हा टाळ्या वाजवू तेव्हा हातावरचे आपले सगळे पॉईंट प्रेस होतात आणि त्यामुळे आपण तंदुरुस्त राहतो. मग आपण देवळात गेला, नमस्कार केला, टाळ्या वाजवल्या, आपल्याला घरी आणतो किती आनंद मिळतो, समाधान मिळतं, आपल्या आजारही काही बरे होतात. पण त्यामुळे सायंटिफिक कारण होतं की हातावरचे तुमचे पॉईंट प्रेस झाले होते. तुम्ही आता टाळ्यांबद्दल म्हणालात आणि देवाचं नाव तुम्ही घेतलं म्हणजे आपल्या धर्मांमध्ये काही गोष्टी ज्या रचल्या आहेत. अगदी अगदी म्हणजे अगदी मी कधी कधी घंटा जी मोठी असते त्याची कंपनं जेव्हा आपल्या शरीरामध्ये येतात तेव्हा पण आपल्याला एक वेगळी अनुभूती मिळते. आणि आता तुम्ही आरती म्हणजे आता धार्मिक उत्सवाचे दिवस आहेत, आरती करतो जेव्हा टाळ्या वाजवल्या जातात त्याचाही उपयोग ॲक्युप्रेशर किंवा मनुष्याचं शरीर सुदृढ राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. म्हणजे ही रचना आपली धर्मग्रंथात केलेली आहे आणि आपल्याला त्याचा उपयोग माहिती नाही आणि म्हणून उपाय म्हणून आता आपण त्याच गोष्टीवर चर्चा करतो. अगदी बरोबर आहे. आपल्याकडे बघा ना, मंदिरात जायचं असेल तर चप्पल बाहेर काढून जायला सांगतात. त्याचंही कारण असं आहे की पायावरती फूट रिफ्लेक्स ज्याला म्हणतो आम्ही, तर तळपायावरती आपल्या शरीराचे सगळे बिंदू आहेत. सगळ्या शरीराचे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत जेवढे अवयव आहेत सगळ्या अवयवांचे दावबिंदू तिकडे आहेत. तुम्ही जेव्हा अनवाणी चालता तेव्हा ऑटोमॅटिकली ते प्रेस होतात. त्याच्यामागे जे कारण होती त्यामुळे सायंटिफिक कारण असं होतं की तुमच्या पायावरचे रिफ्लेक्स पॉईंट प्रेस होत होते आणि ते रिफ्लेक्स पॉईंट प्रेस झाल्यामुळे आपण तंदुरुस्त राहत होतो. दुर्दैवाने आता ते मार्बल आले, कॉन्क्रिटीकरण आहे किंवा मार्बल आहे किंवा सिरामिकच्या टाईल्स आल्या तर माती आपल्याला चालायला मिळत नाही. तर ते एक कनेक्शन आहे आपलं. पाय जेव्हा आपण मातीत मिसळतो, मी असं कुठेतरी ऐकलं, थोडा विषयांतर होईल पण काही मी एका डॉक्टरची मुलाखत एका पॉडकास्टमध्ये ऐकली. तर हे जे दुर्वांवर चालायला लावणं किंवा मातीत चालणं ह्याने तसा काही फरक पडत नाही, हे मिथ्य आहे असं त्या डॉक्टरचं म्हणणं होतं. तर काय तुमच्या माहितीत काय आहे? अगदी अगदी परिणाम होतोच. आपण थोडंसं काय झालं की आपण निसर्गाच्या लांब जातो आहोत. बरोबर. आपलं जसं हे ब्रह्मांड पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे तसं आपलं शरीर जे आहे शरीर सुद्धा पंचमहाभूतांपासूनच बनलेलं आहे. आकाश आहे, वायू आहे, अग्नी आहे, पृथ्वी आहे, जल, आणि ह्या 5 महापासून बनलेलं आहे. जेव्हा त्यामध्ये डिस्टर्बन्स होतो तेव्हा प्रलय येतो. तसं आपल्या शरीरामध्ये जेव्हा यामध्ये डिस्टर्बन्स होतो तेव्हा आपल्याला आजार होतात. पण माती ही जमीन, अर्थ, माता म्हटले ना आपण तिला, नाही का? मग त्या मातेशी कनेक्टेड राहायचं म्हणजे तिच्यावर तुम्ही अनवाणी पायाने चाललं पाहिजे ना. आणि जेव्हा तुम्ही अनवाणी पायाने चालता तर पॉईंट प्रेस होतात, ॲक्युरेशन तुमचं होतच आहे. पण बॉडीमध्ये जी हीट असते की नाही, ती हीट खेचून घेण्याचं काम जे आहे मातीचा गुणच आहे की ती उष्णता शोषून घेते आणि ती शोषल्यामुळे आपल्या शरीराचं बॅलन्सिंग जे आहे, हीट बॅलन्सिंग जे आहे ते ठेवण्यासाठी मदत होते. आज आपण चप्पल हा प्रकार एवढा वापरतो की घरातही अगदी आपण चप्पल घालूनच वापरतो आणि त्यामुळे जमिनीशी, पृथ्वीशी, मातेशीच तुमचा संबंध तुटतोय. तर तो जर ठेवला तुम्ही तर चांगलीच गोष्ट आहे. निसर्गाजवळ आपल्याला जायलाच पाहिजे. आपण थोडं लांब लांब जातो आणि त्याचे परिणाम जे आहेत ते परिणाम आज आपण बघतो की 5 स्टार हॉस्पिटल उघडलेले आहेत. पूर्वी हॉटेल होते, हॉटेलच्या ऐवजी आता 5 स्टार हॉस्पिटल झालेले आहेत. तिथे गेल्यावर आपल्याला कळते नाही आपण हॉस्पिटलमध्ये आलो की हॉटेलमध्ये आलो. आणि त्याचं महत्वाचं हेच कारण मी तर म्हणेन माझ्या दृष्टीने की आपण निसर्गाच्या थोडं लांब जातो. तर थोडंसं निसर्गाजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचे जे पंचमहाभूत आहेत त्या पंचमहाभूतांचा उपयोग करून आपण तंदुरुस्त राहू शकतो. तुम्ही सल्ला दिलात की निसर्गाच्या जवळ राहायला पाहिजे आणि हे शरीरही आपलं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. तर मुळात आपलं शरीर हे आपल्याला आयुष्यात मिळालेली मोठी देणगी आहे, फ्री गिफ्ट आहे, ज्याचं महत्व आपल्याला तेवढ्या प्रमाणात नाही कारण ते फुकट मिळालेलं आहे. तर आता आपण ॲक्युप्रेशर मधला तुम्ही जो पहिला मुद्दा सांगितलात कानावरचे पॉईंट, तर कानाचे असे कोणते पॉईंट आहेत किंवा दैनंदिन व्यवहारात सकाळी उठल्यापासून आपण कानाचं कसं वापर आपल्याला तंदुरुस्त राहण्यासाठी किंवा आजार न होण्यासाठी केला पाहिजे याविषयी सांगा. आपण कानच घेऊया. कारण कानावरती अनेक बिंदू आहेत, पण होतं की कान आपला छोटा आहे आणि बिंदू अगदी जवळजवळ आहेत, त्यामुळे प्रेस करणं व्यवस्थित होत नाही. आणि स्पेसिफिक आजार जर असेल तर आपण तो प्रेस करूया. पण आज आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणूनच करतोय, मेनली आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून करतो. मग त्यासाठी आपल्याला सोपं करायचं की आपला हात घ्यायचा असा अंगठा आणि पहिलं बोट आणि याला रब करायचं. असं रब करत जसं नोटा मोजतो की आपण त्या नोटा मोजतो त्याप्रमाणे असं पूर्ण आतल्या बाजूनी बाहेरच्या बाजूनी पूर्ण वरवर कानाच्या पाळीपासून चालू करा. येस. आणि वरवर जायचं. येस. पूर्ण असं वरवर जायचं. अगदी 2 ते 3 मिनिटं तुम्ही जर असं चोळलं तर पूर्ण तुमच्या लक्षात येईल. पार्ट दुखला जास्त. याचा अर्थ हा बघा इथे जो कव दिसतो ना हा आपला स्पाईनचा कव आहे. हा स्पाईनचा कव. त्यामुळे तुम्हाला ज्यांना प्रॉब्लेम असेल त्यांना इथे दुखणार. मग ठराविक आपण याच्यावर डायग्नोसिस करू शकतो की एखाद्याला कोणता आजार झालेला आहे. इथे जेव्हा तुम्ही प्रेस करता तेव्हा एखाद्या ठराविक पॉईंटवरती त्याला जास्त दुखतं. आता दुखणार कुठे पण तेव्हा ते दुखणं जास्त पिक्युलियर असतं. अगदी सुई टोचल्यासारखं दुखतंय त्या पॉईंटला, प्रेशर कमी देताही याचा अर्थ त्याला तो आजार आहे, त्या अवयवाचा आजार आहे. ते आपण डायग्नोसिस पण करू शकतो. तर या पद्धतीने जर तुम्ही प्रेस केलं अगदी 1 मिनिट सकाळी उठल्या किंवा दिवसात कधीही, अगदी तुम्ही ट्रेनमध्ये बसलेला आहात, बसमध्ये जातात, घरी टीव्ही बघतायत,
त्यावेळेस जरी आपण प्रेस केलं तरी आपले सगळे पॉईंट ऑटोमॅटिकली प्रेस होऊन जातात. अच्छा. आणि त्यानंतर मग कानाची पाळी जी आहे ती आतमध्ये फोल्ड करायची अशी. आणि वरचा जो कान आहे त्याच्यावरती फोल्ड करायचा आणि याला असं दाबून ठेवायचं. 10 सेकंद जरी तुम्ही दाबून ठेवलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला छान रिलीफ वाटलेला आहे. कान गरम पण झालेला वाटतो आणि खूप रिलीफ वाटतो आणि थोडं रिलॅक्स. हा, रिलॅक्स वाटतं. आणि काय होतं की जेव्हा तुम्ही कान असं समजा प्रेस केला तर हा वरचा कान जेव्हा प्रेस करता तेव्हा काही लोकांना इथे भयंकर दुखेल. हा प्रेस करता येणार नाही. ज्यांना प्रेस करता येईल त्यांनी डेफिनेटली लक्षात घ्या की त्यांना पाठदुखीचा त्रास आहे. ज्याला प्रेस करता येणार नाही आणि त्याला दुखेल. असं फोल्ड करताना जेव्हा दुखतंय तेव्हा डेफिनेटली त्याला समजायचं की त्याला पाठदुखीचा त्रास आहे. आता मी करून बघतोय. हा, येस. पहिल्यांदा कानाची पाळी ठेवायची आतमध्ये, कान बंद करायचं आणि मग वरून कान फोल्ड करायचं त्याच्यावरती. येस. आणि मग 10 सेकंद दाबून ठेवायचं. नाही दुखलं. किती छान. याचा अर्थ काय की इथे तुम्हाला पाठदुखी आहे. मग काय करायचं तर मग रोज जर एक्सरसाइज आपण केली कानाची तर हे ऑटोमॅटिक तो पॉईंट प्रेस होणार. तो पॉईंट प्रेस झाल्यामुळे तुमची पाठदुखी निघून जाणार आहे. म्हणजे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर किंवा आंघोळ करताना कधीही तुम्हाला वेळ मिळेल, जसं तुम्ही कान साफ करता किंवा कानामध्ये साबण लावता तेव्हाच करून घ्यायचा. प्रेस करून घेतलं तरी चालेल. आणि कानाची पाळी आतमध्ये टाकून जर वरून असं दाबलं, येस, तर हा एक एक्सरसाइज चांगला आहे. अगदी समजायचं तुमची पाठदुखीचा त्रास तुम्हाला आहे, पाठदुखी आहे किंवा एक मी उदाहरण देईल तुम्हाला. फोल्ड केल्यानंतर दुखतं म्हणजे पाठदुखी आहे. पण असे अनेक मी एक रील बघितली की असं केल्याने तुमचं दीर्घायू होईल, व्हाल तुम्ही, म्हणजे म्हातारे कधी होणार नाही, अशी कुठेतरी मी एक रील किंवा शेवटी काय ते ॲक्युप्रेशरच आहे. तुम्ही ॲक्युप्रेशरचे पॉईंटच प्रेस करतात आणि डेफिनेटली तुमचं आयुष्य तर वाढणारच आहे ना. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, मला लहानपणापासून कानाला होल आहे म्हणून आपल्याला ऐकू येतं. ह्या भागाचा उपयोग काय हा मला पडलेला प्रश्न होता. त्याचं उत्तर तुम्ही मला समजलं, पण आज आपल्या प्रेक्षकांनाही समजलं की याचा उपयोग काय आहे. बरं, आता मला सांगा, हा जो पार्ट आहे कानाचा, हा छोटा पार्ट आहे, कोण दिसतोय, काही जण मुली तिथे काहीतरी असं घालतात, ह्याचा उपयोग काय आहे नेमका? हा पण आपल्या कानाचा बॉडीचाच पार्ट आहे. इथे सुद्धा पॉइंट्स आहेत. ते पॉइंट सुद्धा याच्यामध्ये प्रेस होतात आपले. त्यामुळे इथे पार्ट ऑफ बॉडी ओनली. तो प्रेस करून ठेवा. तो पण प्रेस करायचा. अच्छा. इव्हन डोकं दुखत असेल ना, म्हणजे याने रक्ताभिसरण छान होते. अच्छा. आणि हा छोटा पार्ट जर म्हटला, इथे जर तुम्ही प्रेस केला, आपलं डोकं दुखत असतं बरेचदा, तर हा छोटा पार्ट जरी प्रेस केला तरी आपली डोकेदुखी बरी होते. म्हणजे डोकेदुखीवरचे उपचार आपण सगळे घेणार आहोत. पण आता एक तात्कालिक पहिला उपाय आपल्याला मिळालेला आहे, ते म्हणजे हा कानाचा हा छोटा त्रिकोण भाग आहे, तो दाबल्यानंतर त्याला प्रेस करायला थोडा आराम मिळतो. अगदी पूर्ण कान जरी तुम्ही प्रेस करून घेतला तरी तुमची डोकेदुखी थांबते. अच्छा. म्हणजे डोकं जरी दुखत असलं तर आम्ही त्याला इयर 8 पॉईंट म्हणतो. कानावरती 8 पॉईंट. पहिला पॉईंट जो असतो कानामध्ये बोट घालायचं आणि वरच्या डायरेक्शनने त्याला प्रेस करायचा आहे. हा 3 सेकंद ठेवून सोडून द्यायचा आहे. दुसरा जो आहे, बोट असा आडवं ठेवून कानामध्ये घालायचं आणि खाली प्रेस करायचं. याला 3 सेकंद ठेवायचं आहे. नंतर मागच्या बाजूला 3 सेकंद प्रेशर द्यायचंय आणि पुढच्या बाजूला म्हणजे कानामध्ये असं बोट घालायचंय. पहिल्यांदा वरती प्रेशर द्यायचं, 3 सेकंद ठेवायचं, ठेवायचं, सोडायचं, रिलॅक्स करायचं, मग खाली करायचं, खालच्या बाजूला आणि खाली ओढायचं, 3 सेकंद करायचं, 3 सेकंद करायचा, मग मागच्या बाजूला असा धरायचं, बोट हात फिरवायचा, येस, आणि कान मागे ओढायचा, येस, कानात बोट घालून कान मागे ओढायचं आणि मग पुढे घ्यायचं, असं फिरवायचं आणि पुढे घ्यायचं की आपलं डोकं दुखण्यापासून. आणि ते 4 झालेत. आणि 5वं म्हणजे हा छोटा कान. तुम्ही म्हटलं हे प्रोजेक्शन जे आहे पुढे, छोटा कान, याला प्रेस करून ठेवायचं. आपण त्याला नाव छोटा कान देऊया आता. याला प्रेस करून ठेवायचं, 3 सेकंद सोडून द्यायचं, मग कानाच्या पाळीला प्रेस करायचं 3 सेकंद. 6वा, हा 6वा कानाची पाळी, येस, याला प्रेस करून ठेवायचं, 3 सेकंद सोडून द्यायचं. मग कानाच्या मध्ये घ्यायचं, बरोबर सेंटरला अंगठा आतमध्ये घ्यायचा, सेंटर म्हणजे अंगठा आतमध्ये घालायचा आणि 2 बोटं मागे ठेवायची, आणि टिप्सनी 2 प्रेशर द्यायचं, मागे ठेवायची आणि जोरात दाबायचं. त्याला दाबून ठेवायचं 3 सेकंद. जितकं सहन होईल तेवढं दाबायचं. येस, जोरात म्हणजे अगदी जास्त जोरात डॅमेज करायचं नाही आपल्याला. आणि मग टॉपला, बरोबर कानाच्या टॉपला, कानाचा वरचा भाग जिथे बुगडी असते, हा बरोबर, तिथे जर तुम्ही दाबून ठेवलं 3 सेकंद, असं 3 वेळा जर केलं तर डेफिनेटली तुमची डोके. हे सगळे पॉईंट, आधी हा प्लसचा मार्क, वरती खालती मागे पुढे, छोटा कान, पाळी, सेंटर कानाचा मधला, आणि हा टॉप पार्ट असं दाबलं तर डोकेदुखी थांबते, आराम मिळतो आणि रक्ताभिसरण मेंदूचं डोक्याचं अगदी छान होतं, चांगलं होतं. खूप छान माहिती मिळाली. कारण डोकेदुखी कॉमन आजार आहे, कधीही दुखतो, त्याला कारण लागत नाही. म्हणजे माणूसही आपल्याला डोकेदुखी असतो आणि आजारही डोकेदुखी आहे, त्या सगळ्यापासून हा मुक्तता देऊ शकतो. हा प्रेशरचा पार्ट किती उपयोग आहे या कानाचा, आणि आपल्याला माहितच नसतं की हा भाग का दिलाय आपल्याला. बरोबर, ठीक आहे, चांगलं आहे. आता आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. हातावरती सुद्धा आता मी तुम्हाला एक 5 मिनिटातच पूर्ण बॉडी शिकवून देतो हातावरती. जसं प्राणी आपण जर बघितलं तर असे 4 पाय असतात आणि डोक्याचं वरती असतं, त्याचा स्पाईन आडवा असतो. आपला स्पाईन
आपला स्पाईन उभा आहे, राईट. प्राण्याचा आपण बघितलं आडवा असतो आडवा आणि 2 पाय पुढे 2 पाय मागे असतात आणि मध्ये त्याचं डोकं असतं. तर आपण जर अशा पद्धतीने हात ठेवला, राईट, तर हे आपण प्राण्यासारखंच झाला हा आपला आकार बरोबर. मग याच्यामध्ये जर शोधायचं झालं तर हा जो पार्ट आहे आपला अंगठ्याचा, हा झाला आपला डोक्याचा प्रदेश. हा डोक्याचा प्रदेश म्हणजे आपला खांद्यापासून डोक्यापर्यंत, टॉप पर्यंत हा झाला आपला खांद्याचा खांदा प्रदेश. ते पूर्ण डोकं, पूर्ण डोक्यापर्यंत याला म्हणतो हेड रिजन. हा अंगठा, हा सुजोगचा प्रकार मी तुम्हाला आता मध्येच सुजोग शिकवतोय, थेरपी, सुजोगचा मध्येच घेतोय. तर हा झाला आपला डोक्याचा प्रदेश. आता इथे 2 पार्ट आहे, एक चेहरा आणि आपली मान. तर हा जो वरचा जो पोर्शन आहे, हा पोर्शन म्हणजे माझा झाला डोक्याचा प्रदेश, म्हणजे आपला चेहरा आणि डोका, हा अर्धा भाग, वरचा भाग. आणि आणि खालचा जो पेर आहे हा झाला आपली मान, बरोबर. आता इथे आपल्याला शोधायचे आहेत आपले सगळे अवयव इथे मिळणार आपल्याला, बरोबर. तर आता वरती टॉपला आपला ब्रेन आहे. त्या अंगठ्याच्या टॉपला जेव्हा आपण प्रेशर देतोय त्यावेळेस आपण मेंदूला प्रेशर देतो. मग मेंदू संबंधी कोणते आजार असतील, राईट, तर या ठिकाणी आपण प्रेस करायचं असं, अशा पद्धतीने अंगठ्याने प्रेस करा. येस, अशा पद्धतीने कॉर्नरनी. आता माझं नख मला लागतंय, म्हणजे ऍक्युप्रेशर देताना नख कापायला लागतात. येस, नख कापायला लागतात. पेशंट ओरडतात तुमचं नख लागतं म्हणून. त्याला ऍक्च्युअली पॉईंट दुखत असतो, पण तो सांगणार तुमचं नख लागतंय, तर ते काळजी घ्यावी लागते थोडीशी. इथे आपण प्रेस करायचं. हे झालं डोक्याचा. ह्या अंगठ्याचा वरचा भाग जर तुम्ही अंगठ्याने असा प्रेस करत गेलात, चालत गेलात त्याच्यावर, तर मेंदूच्या सर्व विकारांना, सगळ्या विकार होते. अगदी पॅरालिसिसचा पेशंट असेल, मिळू शकतो. लहान मुलं असतात मंदबुद्धी वगैरे आपण म्हणतो त्यांना, किंवा स्लो हे लर्निंग, त्यांना हा पॉईंट खूप मेंदू विषयीचे विकार, मेंदू संबंधीचे विकार. त्यानंतर मग आपल्या इथे 2 डोळे, बरोबर. इथे बरोबर आपण गेलो तर या ठिकाणी आपल्या बरोबर 2 डोळे आपल्याला मिळतात. डोक्याच्या वरचा भाग डोळ्याच्या आणि मधला म्हणजे आपला कपाळ जर सोडलं तर तिथे आपल्याला मिळतात बरोबर डोळ्याचे पॉइंट्स. आता हे शोधायचे कसे, आपली नखाची जी लाईन असते मागची, त्या लाईनवर जर आपण पुढे आलो तर बरोबर इथे आपले 2 डोळे मार्क करायचे. अच्छा, नखाच्या लाईनच्या या बाजूला 2 डोळे मार्क. जसं आपण लहानपणी कधीतरी अंगठ्याला बावली बनवतो, बस ती बावलीच बनवायची. आणि हे तर एवढे इफेक्टिव्ह आहेत की कधी कधी असं होतं की तुम्हाला जर इफेक्टली त्याचा रिझल्ट पाहिजे असेल किंवा खरोखर वर्क करते की नाही हे जर बघायचं असेल तर कधी आपला एक डोळा फडफडत असतो अचानक, माहित नाही काय कारण असतं, तो असा फडफडत असतो. त्यावेळेस फक्त हा पॉईंट प्रेस करा. आता यातला राईट लेफ्ट माहिती नाही तर आपण काय करायचं, दोघांनाही द्यायचं. आणि विदिन अ सेकंद, 2-3 सेकंद तुमच्या लक्षात येईल की हा प्रेस केल्यानंतर हा किंवा मग हा आयदर राहतं. हा प्रेस केल्यानंतर तुमच्या लक्षात, तुमच्या डोळ्याचे फडफड बंद झाले. म्हणजे किती इझिली आपल्याला लक्षात येतात डोळ्याचे आजार किंवा कोणतेही आजार, नंबर असेल, डोळे दुखत असतील, डोळे लाल झाले असतील. म्हणतोय की हल्ली मुलं जन्मली की मोबाईल बघायला सुरुवात करतात, त्याशिवाय आमची मुलं जेवत नाहीत किंवा ऐकत नाहीत. आणि मग त्याचे वेगवेगळे आजार तर आहेत, पण जर त्याच्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ नये असं जर ज्या पालकांना, ज्यांना वाटत असेल, ज्यांचा स्क्रीन टाइम जास्त आहे, त्यांनी हा पॉईंट प्रेस करायचा. येस, हल्ली आता कॉम्प्युटरवरती बरेच मुलं काम करत असतात, ऑनलाईन IT वाले सगळे, त्यांना डोळ्यांचे फार प्रॉब्लेम होतात. त्यांनी मध्ये मध्ये दर 1 तासानंतर जर 10 सेकंदासाठी हे पॉईंट जर प्रेस करून घेतले तर त्यांना हा प्रॉब्लेम नाही होणार डोळ्यांचा किंवा मानेचा असतो. तर हे 40शी ओलांडली की चष्मा लागतो, तो न लागावा. त्यांनी हा पॉईंट प्रेस करा. आणि जवळचं वाचता येत नाही, स्क्रीन मोबाईलवरचं वाचता येत नाही, बरोबर, किंवा पुस्तक वाचता येत नाही, त्यांनी हा पॉईंट प्रेस करायचा. येस, डेफिनेटली. अच्छा. आणि मग बरोबर माहिती आज प्रेक्षकांना मिळते, त्यामुळे ह्या व्हिडिओला नक्की जबरदस्त सबस्क्राईब चॅनल होणार आहे आणि लाईक मिळणार आहेत आपल्याला. बरोबर. याच्यामध्ये सेंटरला जर गेलो आपण, नाकाचा पॉईंट आला, मध्ये आपलं नाक आहे इथे नाक. आणि याच्या खाली जर गेलो आपण तर मग इथे आपला लिप्स आणि तोंड जे आहे तो पॉईंट आपला येणार. ह्याला चेहरा पकडून हे सगळे डोळे, नाक, ओठ असं सगळं हे जर आपण बघितलं तर हा लिप्स, मग दात दुखायला लागला अचानक रात्री तर मग काय करणार, नाही का, डॉक्टरकडे जाता येत नाही, मग त्यावेळी इथे प्रेस करा. ओके, थोडा रिलीफ मिळेल. नंतर मग चेक करा कशामुळे झालाय, पण रिलीफ जो आहे तो रिलीफ डेफिनेटली आपण इथे देऊ शकतोय. तर हे झालं आपला चेहरा. मग राहिले कान. आता कान साईडला गेलेत, राईट. इथे आपण जर असं बघितलं तर नखाची जी लाईन आहे हे साईडला, इथे असं या 2 बोटांनी पकडायचं आणि याला करायचं प्रेस. अच्छा, 3 सेकंद दाबून बाजूचे नख जिथे सुरू होतंय तिथे जी बाजूचा भाग आहे अंगठ्याचा, त्याला प्रेस करायचं. कान म्हणून जर प्रेस केलं तर कानाचे आजार बरे होतात. हो, कान दुखणं असेल, कानातनं वेगवेगळे आवाज येतात बरेचदा, किंवा कानामधनं पस येतो, कमी ऐकायला येतं, त्यासाठी हा पॉईंट खूप फायद्याचा आहे. काय सध्याच्या काळामध्ये डोळे आणि कान हा अतिशय वापरात जिव्हाळ्याचा विषय. कारण हेडफोन घालून लोक बहिरे होतील काही वर्षांनी. आपल्याला जे लोक आज सतत हेडफोन घालून फिरतात त्यांच्या कानांना मशीन याचा खूप फायदा होणार आहे. डोळ्यांना स्क्रीन बघून ज्यांना त्रास होते त्यांनी हे नियमित करायला हरकत नाही. अगदी. आणि हे काय दिवसभर करायचे नसतात हे पॉइंट्स,
की आता फुकटमध्ये आहे म्हणून चला दिवसभर प्रेस करत बसा, तसं काही करायचं नाही. अति पण करायचं अति पण करायचं नाही. हे 3 सेकंद म्हटलं मग 3 सेकंद 10 सेकंद 10 सेकंदापर्यंत प्रेस करा. 3 सेकंद 10 सेकंद बस झालं. 3 सेकंद 3 वेळा केलं तरी सफिशियंट आहे दिवसभरासाठी. 3 सेकंद वेळा 3 वेळा प्रेस केलं तरी हे इनफ आहे. इनफ आहे आणि दिवसभरासाठी तुम्हाला इनफ आहे. मग दुसऱ्या दिवशी परत करायचं आहे. मग येतोय आपला गळा. आता गळ्यामध्ये महत्वाचे आपले इथे 2 ग्रंथी आहेत, थायरॉइड आणि पॅराथायरॉइड ग्रंथी फार महत्वाचे. कॅल्शियम असेल, फॉस्फरस आहे, आयोडीन आहे, थायरॉक्सिन्स आहे. मग कधी मग वजन वाढायला लागतं आहे ना, कधी वजन कमी होतं, मग ते सगळे थायरॉइडचे आपण चेक करतो. मग त्यासाठी इथे पॉईंट्स आहेत. मग हे पॉईंट प्रेस करणं शॉर्टकट मध्ये आपण त्याला असं फिरवायचं, असं बसल्या बसल्या आपल्या फिरवायचं, असं म्हणजे पेन्सिलला टोक काढतो, शार्प करतो, बस तसं करायचं. किंवा बरेचदा आपण लेक्चर देतो की बोलत असतो, मग घसा खवखवत असतो, बरेचदा सर्दी व्हायच्या आधी खवखवतो, मग खोकला येतो. त्यावेळेस जर हा पॉईंट प्रेस केला, कोरडा खोकला येतो बरेचदा आहे ना, त्यावेळेस जर असा प्रेस केला आपण तर तुमच्या लक्षात येईल विदिन मिनिट्स तुमच्या खोकल्याचं ते कमी झालेलं आहे खोकला. तर हा गळ्यासाठी हा खूप छान पॉईंट आहे. थ्रोट पॉईंट म्हणतो आम्ही याला. आणि थायरॉइड पॅराथायरॉइड यामध्ये कव्हर होऊन जाते. त्यानंतर मग येतं आपण चेस्टकडे. सेकंड रिजन आपण म्हणतो तर चेस्ट रिजन. तर इथे बरोबर एक लाईन आहे आपली हाताची, लाईन. तर त्याचा हा जो वरचा जो भाग आहे हा बघा, हा सॉफ्ट आहे आणि जरा उंच आहे ना, उंचवट आहे. तर हा आपला चेस्ट आहे, हा चेस्ट रिजन. मग तुम्हाला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला अचानक, किंवा तुम्ही चालता चालता तुम्हाला दम लागलेला आहे, किंवा तुम्ही माउंटेनिंगला कुठेतरी गेला, तर त्यावेळेस याला असं थंब वॉकिंग आम्ही हा प्रकार म्हणतो, या पद्धतीने प्रेस करा. म्हणजे चालल्यासारखं अंगठा चालवायचा या भागात रॅन्डमली. म्हणजे ॲक्युप्रेशर मधला ॲक्युरेट पॉईंट तिकडे आहे की नाही आपल्याला आपण आता शोध नाही, आपण प्रिव्हेंटिव्ह करतोय, क्युरेटिव्ह नाही. क्युरेटिव्ह म्हटलं तर मग मी तो एक्झॅक्ट शोधून मग त्याला पॉईंट येणार आहे. तर इथे आपला त्याच्या वरचा जो भाग आहे तो, इथे माझा हार्ट पण कव्हर होतोय ना, आणि माझे लंग्स पण दोन्ही कव्हर होतात, आणि थायमस ग्रंथी पण, म्हणजे सगळे जे आहेत छातीमधले ते सगळे इथे कव्हर होतात. तर हा करोनामध्ये आम्हाला खूप फायदा झाला. मेन लोकांना श्वास घ्यायला त्रास व्हायचा, फुफ्फुसाचा त्रास होता, तेव्हा ऑनलाईन लोकांना हेच चालत होतं. त्यांना शिकवलं की हे करा, आणि लकीली त्यांना खूप फायदा होतो. जे स्मोकर्स आहेत किंवा सतत बाहेर प्रवास करतात, ज्या वाहनांच्या धुरामुळे ज्यांना त्रास होतोय किंवा धूळ जाऊन, म्हणजे मी असं ऐकलंय की आपण फुफ्फुसाचा वापर जास्त करत नाही, जास्त आजार आहेत, तर त्या सर्वांनी त्यांनी हा प्रेस करायला पाहिजे. हरकत नाही, म्हणजे थंब वॉकिंग करायचं. थंब वॉकिंग हा प्रकार जर केला तर डेफिनेटली. हे मला आता करून करून मलाच एक चैतन्य येतं शरीरामध्ये. अच्छा, इथून पुढे तर मग आता आपण पोटाकडे जाऊया. हा जो खड्डा दिसतो आपल्याला, मधला खड्डा, हा आपला पोटाचा प्रदेश आहे. मग पोटामध्ये दुखत असेल, गॅस झालेला आहे, ऍसिडिटी झालेली आहे, कॉन्स्टिपेशन झालेलं आहे, किंवा लिव्हरचा काही प्रॉब्लेम, हे सगळे पॉईंट इथे कव्हर होतात या हातामध्ये. मग त्याला अशी मूठ बंद करायची. हे सगळे शॉर्टकट मी शिकवतोय तुम्हाला. मूठ बंद करायचं, असं फिरवायचं, असं ते चावी फिरवल्यासारखं फिरवायचं. मधलं बोट तिथे टेकवायचं, मधलं बोट टेकवायचं, आणि बाकीचे 4 मूठ आवळायची, मधलं बोट तिथे टेकवायचं, आणि असं फिरवत राहायचं. आता हे तुम्ही म्हणाला तिथे पोटाचा पॉइंट आहे. काही जण तंबाखू मळतात, त्यांना मग तुम्ही छान तो विषय घेतला की लोकांना वाटतं तंबाखू असा मळला आणि मग इथे ठेवला की आपल्याला खूप तरतरी येते, फ्रेश वाटतो, मग कामासाठी आपल्याला शौचाची किक, ती किक बसते त्याची. ऍक्च्युअली तसं काही नाहीये ते. ऍक्च्युअली इथे ते ठेवल्यामुळे तर मग कॅन्सर होतो ऍक्च्युअली. पण होतं काय, इथे एनर्जी देणारा बरोबर सेंटरला एक पॉईंट आपला, तो एनर्जी देतो आपल्याला. कधी आपण तुम्ही थकलेला असाल वगैरे, तिथे ठेवाने असं तरप करा थोडंसं हलक्या हाताने. एक 10 वेळा जर तुम्ही असं रब केलं, तुमच्या लक्षात येईल की तुम्ही फ्रेश झालेला आहात. अच्छा, तर त्याच्या तंबाखूमुळे हा पॉईंट प्रेस होत होता, आणि त्याला वाटतं तंबाखूमुळे त्याला फ्रेशनेस झालेला. ऍक्च्युअली तो इथे प्रेस केल्यामुळे त्याला, म्हणजे आतापासून त्या तंबाखू खाणाऱ्यांनी तंबाखू सोडायला हरकत नाही, आणि आपला हात मळायलाही हरकत नाही. पण तुम्ही जर असं पब्लिक मध्ये जर केलं तर लोक म्हणजे अरे तंबाखू खातो का? पब्लिक काही म्हणू शकतं, असा पण आजार न व्हावा. तर हा पॉईंट तुम्ही करता येईल. तर हा झाला आपला पोटाचा प्रश्न, बरोबर. नंतर आता आपण चावथ्या प्रदेशात, म्हणजे हात आणि पाय. बरोबर, हात साईडला आहेत, 2 पाय मध्ये आहेत. मग आपण अशी जेव्हा पोझिशन घेतली होती, राईट, तेव्हा पुढचे जे 2 बोट आहेत, ही मधलं बोट आणि करंगळीच्या बाजूचं, हे 2 माझे पाय झाले, आणि पुढचे 2 हात झाले, आणि हे 2 करंगळी आणि इंडेक्स फिंगर ते माझे हात झाले. हे हात झाले, आणि हे मधले 2, मधलं बोट आणि अनामिका म्हणतो आपण, ते पाय झाले. आता हे लक्षात राहत नाही बरेचदा. मग ह्या पाय होते की हा हात होता, हा तर सिंपल लक्षात ठेवायचे 2 हात साईडला आहेत, म्हणजे हे 2 हात झाले, आणि त्याच्या 2 हातांच्या मध्ये 2 पाय आहेत आपले, म्हणून हे मधले 2 पाय झाले. हे पाय झाले, हे हात झाले. अगदी सिंपल लक्षात ठेवायचं. आपल्या पायाला 3 जॉईंट्स आहेत, अँकल जॉईंट आहे, नी जॉईंट आहे, आणि हिप जॉईंट आहे. इथे पण आपण बघितलं 3 जॉईंट्स आहेत, बरोबर. 2 लाईन आहेत, म्हणजे ते 3 पेर आहेत, बरोबर. तर हा जो झाला माझा अँकल जॉईंट. मग अँकलला सूज येते बरेचदा, किंवा अँकल कधी आपला दुखायला लागतो, बरोबर. मग इथे प्रेस करायचं. अच्छा, पहिला जो जॉईंट आहे या पॉइंटला असं
थंबनी डोक्यामध्ये काय सगळ्या बाजूला. आता बघा आपलं शरीर चपटा आहे म्हणून हातभेद चपटा आहे, हा मान गोल आहे म्हणून अंगठा गोल आहे, मोठा गोल आहे. हातपाय गोल आहेत म्हणून बोट पण गोल आहेत. बरोबर. कसं ते हो, गणित रचना. बनवलंय बघा, रचना. कनेक्शन आहे त्याचं. राईट. तर हा जो पॉईंट आहे हा माझा अँकलचा झाला. हम्म. आणि कॉमनली आपल्याकडे आजार जर बघितलं 90% आजार गुडघ्यांचे असतात. गुडघ्याचे. वजन वाढलेलं आहे, हाडं घासलेली आहेत, मग नी रिप्लेसमेंट करायचं आहे, हम्म. तिथलं वंगण जे असतं लुब्रिकेशन ते कमी झालेलं आहे, बऱ्याच आणि मोठ्या प्रमाणात तो आजार आहे. तो मोठ्या प्रमाणात आहे. मग त्यांच्यासाठी सोपा उपाय आहे की हा जो पॉईंट आहे, हा जो जॉईंट आहे, हे मधलं ह्या जॉईंटला प्रेस करायचं आहे. हे प्रेस करत हा, राहायचं असं प्रेस 3 करायचं. वेळा, हा, 3 सेकंद दिवसात एकदा येतं. 3 सेकंद देता येणार नाही तुम्हाला, काय पूर्ण राऊंड करायचा हा. हो. मग तुम्ही असं राऊंड फिरवायचं. हा, याला असं प्रेस करत जायचं अंगठ्यानी, असं सगळ्या बाजूने असं प्रेस करत जा, हम्म. मागे पुढे सगळ्या बाजूला. तर तुमच्या लक्षात येईल की थोड्या वेळानंतर हळूहळू तुमचा रिलीफ मिळालेला आहे इथे. हम्म. तर हा झाला तुमचा नीचा पॉईंट, म्हणजे गुडघे इथे कॉमनच आहे. हम्म. आणि हा झाला माझा हिप जॉईंट, Hip फेमोरल joint. जॉईंट, वरचा जिथे जॉईंट आहे. इथे जॉईंट आहे, हा जॉईंट आहे. तसं दोन्ही पायाला झाला. हम्म. मग आपण हाताकडे जर गेलो तर हाताला 3च जॉईंट आहेत. हा. रिस्ट आहे, एल्बो आहे आणि शोल्डर आहे. आणि शोल्डर आहे. जनरली आपल्याकडे येतं फ्रोझन शोल्डर वाले पेशंट्स, हो. राईट. हो. तर फ्रोझन शोल्डर मग हा जॉईंट येणार ना, जिथे बॉडीला जोडलेला हात, हा. तसं इथे बोट जोडलेलं आहे. लक्षात ठेवा, एकदम सिंपल की इथे जोडलेलं आहे. मी याला असं प्रेस करा, अंगठ्याने प्रेस करत अंगठ्याने प्रेस करत राहायचं याला. मंडळी. हे आम्ही दाखवतोय तुम्हाला, हे सगळं अंगठ्याने प्रेस करायचं. जसं तुम्ही आता चॅनल सबस्क्राईब कराल किंवा लाईकचं बटन दाबाल तसं हे प्रेस करत राहायचं. अंगठ्याने प्रेस करायचं. याचा एक छान अनुभव आला. माहिती तुम्हाला आवडत असेल किंवा हे करणं तुम्हाला गरजेचं वाटत असेल आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर असं तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब आणि नोटिफिकेशनची घंटा अशी अंगठ्याने प्रेस करा, जसं आम्ही आता हे करतोय. व्हेरी गुड. याचा एक छान मला एक अनुभव आला होता. एकदा ट्रेननी लोकलमध्ये प्रवास करत होतो आणि माझा एक कलिग सोबत होते आणि आम्ही दोघं, ते मला विचारते सर हा पॉईंट कुठे वगैरे वगैरे, मी त्यांच्या हातावर दाखवत होतो आणि समोर एक व्यक्ती बसलेली, ती बघत होती की हे काहीतरी हातावर करतायत. तर त्यांनी विचारलं हे काय करतं, म्हटलं ॲक्युप्रेशर करतोय. तर म्हणजे यांनी काय होतं, म्हटलं अनेक आजार बरे होतं. म्हणजे माझा हात वरती जात नाही, एवढाच जातोय. ही वॉज हॅव्हिंग फ्रोझन शोल्डर. तर म्हटलं त्याला द्या तुमचा हात. त्यांचा हात घेतला आणि ते प्रेस केला. थोडी कळ आली, त्यांना दुखलं भयंकर. पण 1 मिनिटं गेल्यानंतर जर त्रास असेल हो इथे दुखणार, भयंकर दुखणार इकडे, मग तो सहन नाही करू शकत, एवढं दुखतं इकडे. मग ते गेल्यानंतर तो त्याला सहन होत, त्याला म्हटलं थोडं सहन करा 1 मिनिटासाठी, ते होऊन जाईल तुमचं चांगलं. आणि मी ह्या प्रेस केलं आणि बोलता बोलता त्याचा हात सोडला आणि त्याला सांगितलं ते वरती काहीतरी आहे बघा बरं जरा. त्याने हात वर गेला आणि त्याचा हात वर गेलेला. अरे वा. इट वॉज मिरेकल. तो पण आश्चर्य, म्हणजे 6 महिने झाले माझा हात एवढाच जातोय आणि तुम्ही नुसते इथे काय 1 सेकंद म्हणजे 1 मिनिटावर प्रेस केलं, 1 मिनिटात माझा हात वरती गेला. तर हे फ्रोझन शोल्डरसाठी वगैरे म्हणजे ॲक्युप्रेशर इज रिअली वर्किंग. हे आपल्या याच्यातनं दिसून येतं की खरोखर ॲक्युप्रेशर जे आहे खूप चांगलं शास्त्र आहे आणि ते सगळं कामाचं आहे. तर हे झालं माझं हात आणि पाय. मग येतो मेन आपला अवयव स्पाईन, जो आपला पाठीचा कणा आहे, ज्याच्यावरती आपण उभा आहोत, नाही का. आणि मेनली प्रॉब्लेम येतो सर्वायकल मध्ये. मानेचे प्रॉब्लेम आपण बघितलेलं सर्वायकल, मग तो बेल्ट लावायला लागतो आणि मग अशी फिरतात बिचारे, मान खाली घालून सतत टाईप करणं असेल. आणि मग इथे गॅप आलेली आहे, म्हणतात सर्व्हल स्पॉन्डिलिसिस झालेला आहे, गादी सरकलेली वगैरे वगैरे, चक्कर येते त्याच्यामुळे सर्वायकल म्हणून. आणि दुसरं असतं आपलं लंबर, कमरेचे 5 मणके. तिथे आपली सगळी मोमेंट आहेत. ह्या 2 ठिकाणीच मोमेंट आहे स्पाईन मध्ये. बाकीचे वर्टेब्रे आहेत ते जवळजवळ फ्युज्ड असतात. इथे 2 मोमेंट असल्यामुळे इथे प्रॉब्लेम येतो. मग त्याचं आपण जर ॲक्युप्रेशन करायला गेलो तर बरोबर मागच्या साईडला गेला स्पाईन, म्हणजे अंगठ्याच्या मागच्या बाजूला आपण जेव्हा येतो तेव्हा ही आपली झाली मान आहे ना, ही आपल्या चेहऱ्याची मागची बाजू. इथं हार्ड आहे, नख आहे आणि हार्ड. इथून जर आपण या जॉईंट पर्यंत गेलो तर हा जो मधला बरोबर सेंटर लाईन येणार आहे, ही सेंटर लाईन म्हणजे माझे सर्वायकलचे 7 मणके येणार आहे. अच्छा. तर मग इथे गॅप आली असेल, चक्कर येत असेल, डोकं दुखत असेल तर या ठिकाणी असं थंब वॉकिंग करायचं आपल्याला. अच्छा. अशा पद्धतीने थंब वॉकिंग करा. थंब वॉकिंग करत जायचं. अगदी अगदी. हा, अंगठा चालवत जायचा. या जॉईंट पर्यंत जर तुम्ही आलात तर बरोबर तुमचे 7ही मणके बरोबर होतात. अंगठ्याचा अग्रभाग असा चालवत न्यायचा त्या पॉइंट्स वरून अगदी अंगठ्याच्या या. बरोबर. बरेचदा आपण सकाळी उठल्यानंतर बघा आपली मान एकाच बाजूला अशी अडकलेली असते. मग पूर्वी ते लाटणं वगैरे फिरवणं हा प्रकार असायचा. पायाळू माणूस शोधावा लागायचा. हो, ते पण करायला लागायचं. त्याच्याऐवजी जर तुम्ही इथे प्रेस केला राईट तर ऑटोमॅटिकली हे प्रेस करत राहा, त्याला सांगे थोडी थोडी मान फिरव. विदिन सेकंड तुमच्या लक्षात येईल की त्याची मान सरळ झालेली आहे. अच्छा. मानदुखी त्याची बरी झालेली आहे. चक्कर येणं वगैरे बंद झालंय. इव्हन ऑपरेशन वगैरे कधी करायला तर ते सगळे टाळू शकतो. तर हा सर्वायकलचा महत्वाचा. आणि मग लंबारचा, कमरेचा. हे 2 पाय जे आहेत, या 2 पायांच्या मध्ये हा जो मध्ये सॉफ्ट पोर्शन आहे बघा एवढा है ना, हा म्हणजे माझ्या लंबारचे 5 मणके. अच्छा. म्हणजे ही अनामिका आणि मधलं त्याच्या मधला जो गॅप आहे, हा जो एवढा भाग इथपर्यंत वरती हाड येते एवढाच भाग आहे. गटर टाईप. हा बरोबर. इथे तुम्ही प्रेस करत जा असं. अच्छा. मग कंबर दुखी असेल, खाली वाकता येत नाही राईट,
इथे जर प्रेस केलं तर तुमची कंबरदुखी बरी होऊ शकते. म्हणजे हे आपण पाय जे मगाशी धरलं त्याच्या मधला त्याच्या मधला जो खड्डा आहे अगदी बरोबर, तो असा अंगठ्याने दाबत गेला तर कंबरदुखी बरी होऊ शकते. अच्छा, विशेष करून महिलांसाठी हे सांगितलं. हा फारच महत्वाचं आहे. भरपूर सध्या तक्रारी त्यांच्या आपल्या घरापासूनच सुरुवात होते. अगदी बरोबर. इथे प्रेस करायचं आपल्याला. तर हा आपला कमरेचा झाला. असं वरून खाली की खालून असं वरून खाली? ऍक्च्युअली काय माहिती, इथे आपला कॉकिक्स आहे म्हणजे माकडाड ज्याला म्हणतो. माकडाड आहे त्याच्यावरती सॅक्रमचा भाग आहे 5 मणके, आणि तिथून मग इथून हा एवढा जो भाग आहे हा आपला लंबरचा आहे. हा एवढा भाग, हा लंबर, एवढा भाग. तर तुम्ही असं इथनं खाली जायचं आहे, परत खालून वर यायचं आहे. ओके ओके ओके. आणि परत खाली जायचं. 3 वेळा जरी केलं तुम्ही तरी तुमचे कमरेचे आजार बरे होऊ शकतात. बरे होऊ शकतात. अगदी सायटिका वगैरे तुम्ही ऐकलं असेल, एक पाय दुखतो किंवा दोन्ही पाय दुखतात, आपली उभं राहायची स्टाईल एका पायावर रोज आपण कॉमन सायटिका होतो. त्यांच्यासाठी सुद्धा आणि उभ्या राहण्याच्या पद्धती त्याच्यामुळे सुद्धा त्याच्यामुळे अर्धे आजार होतात. तर ते जे आजार आहेत ते या सायटिका जो आहे त्यालाही हा पॉईंट फार महत्वाचा पडतो आपल्याला. इथे जर प्रेस केलं तर हा फायद्याचा आहे. तर इन शॉर्ट मी तुम्हाला पूर्ण बॉडी शिकवून दिली शॉर्टकटमध्ये. तर रोज जर बसल्या बसल्या तुम्ही जर हे पॉईंट प्रेस केले, आता मी दाखवलेले हे, तर तुम्हाला औषध खायची गरज पडणार. सकाळी उठल्या उठल्या ही अग्रस्थान सकाळी करा, दुपारी करा, कधीही करा, जेव्हा तुम्हाला वेळ आहे त्यावेळेस जर तुम्ही हे प्रेस केलं तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होणार. टाळ्या वाजवा आणि हे अग्रस्थाना बोटांची दाबा किंवा त्याला एक पूर्ण बोटालाच करा ना, पूर्ण बोटालाच मसाज करा. आणि हे काय हा पण अँकल जॉईंट बघितला तुम्ही, छातीचा पूर्ण पिंजरा, हा मधला भाग, पोटाचे सगळे आजार, आणि हे पाठीमागे गेल्यानंतर सगळे कमरेचे आजार, कमरेचे, पायाचे सगळे आजार. मग तुम्ही आता 2 उदाहरणं दिली की ट्रेनमध्ये तो माणूस भेटला आणि त्याला तुम्ही त्याचा हात वर गेला किंवा मान अशी करताना ती हलवता येते, तर हा इमिजिएट इम्पॅक्ट कसा काय येतो, म्हणजे काय शरीरात बदल होतो त्याने? ते सांगितलं मी तुम्हाला. याचे नर्व्स जे असतात ना, त्या नर्व्स तिकडे ब्रेनशी कनेक्टेड असतात. तिथे जो ब्रेनशी गेल्यानंतर त्याला जो ब्लड सप्लाय पाहिजे आहे तो ब्लड सप्लाय त्या ठिकाणी वाढवला जातो. पहिली गोष्ट, ब्लड सप्लाय मध्ये डिस्टर्बन्स, डिस्टर्बन्स, ते ब्लॉकेजेस दाबल्याने तो ब्लॉकेजेस काढतो आपण. जसे आपल्या हार्टला आपण ब्लॉकेजेस ऐकले असेल तसे ब्लॉकेजेस असतात, ते ब्लॉकेजेस ॲक्युप्रेशरने आपण काढतो. हे जे म्हणताय की नसा आहेत रक्तप्रवाह करणाऱ्या, त्याच्यामध्ये काहीतरी अडथळे आलेले असतात आणि ते प्रेशर दिल्यानंतर ते अडथळे निघून जातात, मुक्त होतात आणि तुम्हाला बरं वाटायला लागतं. म्हणजे अडथळ्यांमुळे ते दुखणं असतं, ते अडथळे निघाल्यानंतर तुम्हाला बरं वाटायला लागतं, कारण मेंदूपर्यंत रक्तप्रवाह त्या गोष्टीचा चांगला होत चालला. म्हणजे तुम्ही हे बोलल्यानंतर मला जे आठवतंय की शेतामध्ये पाईप असतो पाणी देण्याचा आणि तो असा मध्येच दाबला पाणी सुरू करून तर फोर्सने जातो, पाणी थांबतं आणि सोडल्यानंतर फोर्सने जे शेवाळ जमलेलं असतं ते बाहेर निघून जातं. तोच प्रकार आहे. अगदी तुम्ही छान उदाहरण दिलं. अगदी तोच प्रकार आहे की ब्लॉकेजेस झालेले असतात. जेव्हा तुम्ही प्रेस करता आणि रोटेट करता तर ते ब्लॉकेजेस, तो खडा जो झालेला असतो तो तुटतो आणि दाबून ठेवल्यावर प्रेशर मागे क्रिएट होतं. झटकेने जेव्हा सोडतात तेव्हा प्रेशरने पुढे जातं आणि तो निघून जातो ब्लॉकेज, आणि त्या वेळेला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आणि त्यामुळे आजार बरे होतात. सोपं गणित ॲक्युप्रेशरचं आहे. करायला पाहिजे. नाही, करायला पाहिजे. तुम्ही अतिशय प्रभावीपणे काम करताय हे ॲक्युप्रेशर. याच्याबद्दल तुम्ही खूप पोटतिडकीने बोलताय आणि आजारांवरचे उपाय पण सांगताय. पण हे कुणी करावं, हे सहज प्रत्येकाला करता येईल का? ह्याचे दुष्परिणाम पण काही आहेत का? अगदी जन्म झाल्यापासून बाळाला तेव्हापासून तुम्ही ॲक्युप्रेशर करू शकता. अगदी शेवटचा घटका मोजतोय, शेवटचा श्वास घेतोय, तिथपर्यंत आपण ॲक्युप्रेशर वापरू शकतो. ॲक्युप्रेशर कोणाला वापरू शकत नाही असायला भाग नाही आहे. फक्त काळजी घ्यावी लागते. काळजी अशी की आता छोटं बाळ असेल तर त्याला प्रेशर किती द्यायचं आहे, म्हणजे आपला थंब रूल काय करायचं आपल्याला की पेशंटला सहन होईल एवढं प्रेशर. अगदी छोट्या बाळाला जर द्यायचं असेल तर तुम्हाला फिगर टच प्रेशर दिलं पाहिजे. म्हणजे अगदी पंख ठेवलेला आपण त्याचं जेवढं प्रेशर येईल एवढं प्रेशर त्याला सफिशियंट आहे. अगदी नाजूक स्पर्श त्याला करायचा आहे, त्याला तेवढं प्रेशर सफिशियंट आहे. पण एखादा चांगला जवान आहे त्याला तुम्ही पूर्ण बॉडी प्रेशर देऊ शकता, तो सहन करू शकतो. पण ते एखादी वृद्ध व्यक्ती आहे, राईट, त्याचे हाडं वगैरे ठिसूळ झालेले असतात, मग त्याला जर तुम्ही जास्त प्रेशर दिलं ते हाडं मोडण्याची शक्यता असते. बरोबर. आणि म्हणून त्याला मग थोडं लाईट प्रेशर द्यायला लागतं. म्हणजे प्रेशर किती द्यायचं हे जर तुम्ही ॲझ्युम केलं बरोबर किती प्रेशर द्यायचं आहे तर आपल्याला कुठच्याही प्रकारच्या याच्यामध्ये साईड इफेक्ट्स होत नाही. फक्त काही याच्यात लिमिटेशन असतात की एखादं मोठं ऑपरेशन वगैरे झालेलं असेल तर मग आपण 6 महिने ते वर्षभर त्याला ट्रीटमेंट देत नाही ॲक्युप्रेशरची. ज्याला ऑपरेशन वगैरे मोठं मेजर ऑपरेशन झालं, एखादं बायपास सर्जरी झालेली आहे किंवा युट्रस काढून टाकलेलं आहे किंवा ब्रेनचं काही ऑपरेशन झालेलं आहे तर त्याला मग 1 वर्षभर आपण जनरली पॉईंट देत नाही. कारण आपण जेव्हा त्याचे रिफ्लेक्स पॉईंट इथे प्रेस करणार तर ब्लड फ्लो त्या अवयवाकडे वाढणार. तो वाढल्यामुळे ती जर प्रेशर जास्त झालं तर कदाचित तिथले स्टिचेस वगैरे तुटण्याची शक्यता असते. म्हणून आपण प्रिकॉशन
पण आपण त्याला देत नाही, वर्षभर त्याला द्यायचं त्याला देत नाही. पण मायनर वगैरे ऑपरेशन असेल तर आपण 1-2-3 महिने वगैरे घेऊ बघू. पण नाही. त्याने घेऊ पण नाही, शक्यतो त्याने घेऊ नये. बरं, तुम्ही आता ॲक्युप्रेशर मध्ये जवळपास एक 25-30 वर्ष 34 वर्ष झाली. 34 वर्ष तुम्ही ॲक्युप्रेशर प्रॅक्टिस करताय. मला एक गोष्ट सांगा, जर इतकं सोपं आहे तर आपलं जे मेडिकल शास्त्र आहे किंवा जे डॉक्टर्स आपले आहेत ते हे असं का सांगत नाहीत की असं केल्याने तुम्ही आजारापासून वाचू शकता किंवा शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहू शकतो, तुम्ही आजारी पडू नाही शकत, ते हे डॉक्टर आपल्याला का नाही सांगत ना? हा फार गहन प्रश्न आहे. याच्यावरती कॉमेंट्स करणं बरोबर नाहीये खरं म्हणजे, कारण की प्रत्येकाचे आपले लिमिटेशन्स आहेत. हा. जसं मेडिकल शास्त्राचे हे लिमिटेशन आपल्याला माहिती आहे. आपण जेव्हा एखादं औषध घेतो त्यावेळेस दुसऱ्या आजाराला आपण निमंत्रण दिलेलं असतं. माझा अनुभव असा आहे आता की आता डॉक्टर सुद्धा या फील्डकडे यायला लागले आहेत. अच्छा. आमच्याकडे अगदी MD डॉक्टर सुद्धा ॲक्युप्रेशर शिकायला येतात, नॅचरोपॅथी शिकायला येतात आणि शिकून जाऊन त्यांच्या पेशंट, त्यांचा एम जर तुमचा एक असेल की मला पेशंट बरा करायचा आहे, हा जर एम घेऊन तुम्ही चालत असणार तर मग तुम्ही ॲलोपॅथी पण द्या, सोबत हे पॉईंट्स पण द्या किंवा सांगा की हे असं केलं तर हे होऊ म्हणजे शकतं. तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे की त्या शास्त्रामध्ये सुरुवातीला हे काही सांगितलंच जात नाही, सांगितलं जात नाही. त्यांना नुसतं एवढं कळतंय की हा आजार आहे तर तो कसा बरा करायचा, अगदी अगदी हे शरीर आणि ते आजार आणि ते कसे बरे करायचे, त्याच्यासाठी काय फार्मा किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये काय उपचार आहेत ते द्यायचे. हा, त्यामुळे ते सांगितलं जात नाही. आणि पण हल्ली आता सांगायला लागले डॉक्टर, आता काही डॉक्टर जे आहेत ते सांगायला लागलेत. आता अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत, नाव घेत नाही मी, पण ती लोक सांगायला लागलेत की हे औषधं घ्या आणि सोबत बसल्या बसल्याने इथे पण प्रेस करा. आणि मग तो पेशंट दुसऱ्या जाऊन सांगतो सर मला बरं वाटलंय, मग याच्यामुळे वाटलं की याच्यामुळे वाटलंय. तर ते डॉक्टर सांगतात माझा एम काय तू बरं करणं, तू बरं होणं महत्वाचं. तू ॲलोपॅथीने झालं की ॲक्युप्रेशर झाला, हा माझा एम नाही, तू बरं होणार. आणि त्यामुळे आता लोक या फील्डकडे यायला लागलेत आपल्याकडे. म्हणूनच या पद्धतीला अल्टरनेटिव्ह मेडिकल थेरपी असं म्हटलं जातं. त्यामुळे अल्टरनेटिव्हचा अर्थ की त्याच्या व्यतिरिक्त. पण या शब्द अल्टरनेटिव्ह जेव्हा म्हणतात त्यात मला पटत नाही, माझ्या कॉन्सेप्टला पटत नाही. कारण तुमचं त्यात मास्टरी आहे. मास्टरीचा प्रश्न नाही. असे अनेक आजार त्यातून लोकांना बरं केलेले आहे, मला ते प्रत्यक्ष माहीत आहे. आणि अनेक इमिजिएट इफेक्ट पण त्यांनी तुम्ही आत्ताच उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे की लोकांना येतात. अनेक गंभीर आजार तुम्ही बरे केलेले लोकांना, स्पॉन्डिलायसिस पासून ते अगदी वेगवेगळे आजार तुमच्याकडे आलेले आहेत. तुम्ही इव्हन बायपास सर्जरी वगैरे सांगितले असेल, किडनी स्टोन्स वगैरे लोकांना झालेले आहेत, गॉल ब्लॅडर स्टोन झालेले आहेत, असे कितीतरी पेशंट येतात आणि पटापट बरे होतात. जास्त वेळही लागत नाही. की असं नाही की 1-2 वर्ष तुम्ही करता आहे, अशातला काही भाग नाही. डिपेंड की तुम्ही किती करता, आम्ही सांगितलेलं किती तुम्ही फॉलो करता, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आता डॉक्टरांनी गोळ्या दिल्या आणि तुम्ही खाल्ल्याच नाही तर काय बरे होणार ना. तसं आमचं पण, आम्ही त्यांना पॉईंट शिकवतो, आम्ही एक्सरसाइज शिकवतो त्यांना, त्यात जर सोबत केल्या तर डेफिनेटली त्याचा फायदा होतो. पण सगळे करतात अशातला भाग नाही. काही करतात मग कंटाळाला सोडून देतात आणि मग त्यामुळे काय होतं, मग म्हटलं तर की अरे याचा तर खूप वेळ लागतो. आणि अल्टरनेटिव्ह मी नाही म्हणणार, कारण की काय की आपण जर पुरातन काळात गेलो 1000 वर्षापूर्वी तर कुठे ॲलोपॅथी होती. झाडं आपलं आयुर्वेद जे होतं ते पानं फुलं असायची त्यांचं अतिशय दुर्लक्षित आहे. हा, आता पूर्वीच्या काळी वगैरे युद्ध वगैरे व्हायचे किंवा दुखत असेल तर ते हातानेच प्रेस करायचे. आता जसं मग उदाहरण सांगितलं डोकं दाबणं किंवा पायावर पाठीवरती चालवायचं किंवा पाठीवरती प्रेशर द्यायचं, हे पुरातन काळापासून चालत आलेली प्रथा आहे. मसाज करणं ही पुरातन काळापासून चालत आलेली थेरपी आहे. मग ही मुळात ओरिजिनल थेरपी आहे. आणि ह्या आता सोबत जे आलेले आहेत याला आपण अल्टरनेटिव्ह म्हणायला पाहिजे. झालं काय की ते अल्टरनेटिव्ह म्हणायला पाहिजे ना, पण ऍक्च्युअली झालं की त्या मेन झाल्यात. कारण काय रिझल्ट इमिजिएटली रिझल्ट मिळतात पॅथी, आणि इमिजिएटली तुम्हाला रिझल्ट मिळतात, दाखवतात तुझ्या बघ या मणक्यामध्ये गॅप आलेली आहे, सगळं टेस्ट करून दाखवत तुझ्या बॉडीमध्ये हे झालंय. हे जे आपल्याकडे आहे तेवढं होत नाही. आणि त्यामुळे अतिशय आजार, एक छोटीशी तक्रार आपण घेऊन गेल्यानंतर ते अशा पद्धतीने आजार होऊ शकतो. त्याच्यासाठी आधी डायग्नोसिस करण्यासाठी असंख्य टेस्ट, त्यानंतर त्याच्या आजारावरचे औषध गोळ्या उपचारांनी बरं करणं, ते नाही झालं तर ऑपरेशन्सकडे जाणं, ह्या सगळ्याचा त्रास. आणि त्याच्यासाठी आपण खूप आरोग्य विमा, मेडिक्लेम काढतो, त्या मेडिक्लेम इतके उपचार होतात. ह्या मोठ्या सगळ्या गोष्टींमध्ये फसण्याआधी आपल्याला जे शरीर गॉड गिफ्ट मिळालेलं आहे त्याला चांगलं ठेवण्यासाठी व्यायाम करा, चांगला आहार घ्या. त्या विषयावर आपण येणारच, पण नॅचरोपॅथी ही तुमची मास्टरी आहे. तर त्या आहारातूनच आपली औषधं निर्माण करायची असतात आणि शरीर सुदृढ, मजबूत, चांगलं आणि निरोगी ठेवायचं असतं. त्याच्यासाठी आपण असंख्य विषय घेऊन या पद्धतीचे पॉडकास्ट करणार आहोत. त्यातला आजचा आपला ॲक्युप्रेशर विषय आहे. तुम्ही खूप मौलिक वेळ आम्हाला आज दिलेला आहे.
आणि छान माहिती आमच्या विमर्शाच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही आज दिलेली आहे. माझी तर आमच्या विमर्शाचे जे प्रेक्षक आजचा हा एपिसोड पाहतायत त्यांनी आवर्जून खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन यांच्या सेंटरवर किंवा डॉक्टर दिलीप बढिये यांना संपर्क करा आणि त्यांच्याकडून ही विद्या, ही उपचार पद्धती जाणून घ्या. तुमच्याकडे आठवड्याचा 1 तास असेल, 1.5 तास असेल, तो यासाठी वापरा आणि स्वतःचं शरीर किंवा दुसऱ्यांना त्याची माहिती देण्यासाठी तरी किमान ही माहिती किंवा हे ज्ञान मिळवा अशी मी विनंती करतो. आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण थांबूया. डिटेलमध्ये आम्ही पुन्हा येणार आहोत. प्रत्येक आजार आणि त्याची कार्यपद्धती कशी चालते शरीराची, तो आजार का होतो आणि त्याच्यावर ॲक्युप्रेशरमध्ये किंवा नॅचरोपॅथीमध्ये काय उपचार आहेत याबद्दलचे पॉडकास्ट आम्ही करत राहणार आहोत. कारण आरोग्य हेच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सर है तो पगडी है. हां, तो आपण आज थांबूया इथे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या विमर्श वाहिनीला सबस्क्राईब अजून केलंही नसेल किंवा माहिती घेत आहात पण करायचं राहून जात आहे तुमच्याकडून, तर ताबडतोब ही वाहिनी विमर्श मराठी वाहिनीला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत ते खाली तुम्हाला आमचा ईमेल ID डिस्प्ले होत असेल, येत असेल, त्यावर आम्हाला तुमच्या सूचना पाठवा. ह्याच विषयावर आणखीन काही विस्तृत माहिती हवी असेल किंवा आणखीन कोणता विषय असेल ज्याच्यावरती पॉडकास्ट तुम्ही अपेक्षित करता विमर्शाच्या टीमकडून, तर तुम्ही आम्हाला सूचना करा. आणखीन काही सुधारणा करायच्या असतील तरीही सांगा. तुमच्या सूचनांचं आम्ही स्वागत करतो आणि आजच्या या विमर्शाच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.